नमस्कार, मी डॉक्टर सुमित चौधरी. मी मेडिकल हॉस्पिटल पुणे येथे कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट म्हणून काम करतो. आज आपण बघणार आहोत लघवीमध्ये रक्तस्राव येणे योग्य की अयोग्य किंवा त्याची कारणे काय असू शकतात. सगळ्यात सुरुवातीला लघवीमध्ये रक्त येणे हे एका आजाराचं लक्षण असू शकतं किंवा एखाद्या वेळी कधी आपण पाणी कमी पितो त्याच्यामुळे पण हे असू शकतं. त्याचे बरेचसे कारणे असतात. सगळ्यात सुरुवातीला लघवीमध्ये रक्त आल्यानंतर काय असू शकतं की किडनीपासून जे आपलं लघवी तयार होते, किडनीमध्ये काही प्रॉब्लेम असू शकतो, किडनीमध्ये स्टोन्स असू शकतात, किडनीमध्ये इन्फेक्शन असू शकतात, किडनीमध्ये कॅन्सर पण असू शकतो. त्याच्यानंतर लघवीच्या जागेमध्ये पण आपल्याला इन्फेक्शन असू शकतात, प्रोस्टेट ग्रंथीमध्ये कॅन्सर असू शकतात, इन्फेक्शन असू शकतात. जी लघवीची पिशवी आहे त्याला ब्लॅडर म्हणतात, युरिनरी ब्लॅडर म्हणतात, त्या ब्लॅडरमध्ये पण आपल्याला इन्फेक्शन असू शकतं, ज्याला सिस्टायटिस पण म्हणू शकतो आपण. त्याच्यामध्ये पण कॅन्सर असू शकतो. म्हणजेच एकंदरीत रक्त आल्यानंतर आपण न्यूरोलॉजिस्टला दाखवणं खूप आवश्यक असतं. न्यूरोलॉजिस्टला दाखवल्यानंतर आपले जे डायग्नोसिस असतं त्याच्यासाठी आपण सगळ्यात सुरुवातीला सोनोग्राफी करतो. त्याच्यानंतर आपण लघवीची एक तपासणी करतो, ज्याला युरिन रुटीन एक्झामिनेशन म्हणतात. त्याच्यानंतर डॉक्टर युरिन कल्चर नावाची पण एक टेस्ट करतात. या टेस्टमध्ये जर तुम्हाला इन्फेक्शन येईल तर त्या दृष्टीने ट्रीटमेंट करावी लागते, किंवा मग कॅन्सर जर डायग्नोज झाला असेल तर त्या दृष्टीने ट्रीटमेंट करावी लागते. म्हणूनच लघवीमध्ये जर रक्तस्राव होत असेल तर याला दुर्लक्ष करू नका, त्वरित आपल्या जवळच्या न्यूरोलॉजिस्टला दाखवा.